मला मी म्हणलं बापरे अभि कैसे होगा, मी दमले असं मी म्हणायला लागले. दमले होते की नाही पण म्हणायला लागले. तर रणवीर सिंग आला आणि तो म्हणाला, "आप नहीं थकेंगी, सब कुछ यहाँ पे है. डिसाइड, यू वोंट बी टायर्ड." आणि तो गेला. आणि मला अजून त्याचे ते डोळे आठवतात आणि आता मी आणि कट असं म्हणल्यावर ती म्हणाली, "कहाँ थी आप? मैं आपको ढूंढ झोया वांट्स टू मीट यू, वेयर वर यू?" आय एम ह्युअर. म्हणजे मला काहीच कळलं नाही. तर ती म्हणाली, "जोया को आपसे मिलना था, कब मैं आपको ढूंढ रही हूँ." मी बसले तिच्या समोर आणि मला कुठून तरी कॉन्फिडन्स, आज तक मी अशी वागलेली नाही. म्हटलं क्या है बताओ, असं झालं मला. कारण हो पण मी खूप शाय म्हणजे नहीं नहीं मुस्लिम है ना, वो तो बहुत कम उम्र में शादी होती है यार. तो रणवीर और उसकी उमर में ज्यादा, मी तिला पटवायला तिकडे मार्केटिंग माझं सुरू. ज्याची भीती वाटते ना त्याला गुरु करायचं. तर तिसऱ्या टेकला मला विजय राज म्हणाले की मेरा जो डायलॉग है ना अमृता, तूने कौन सी सेज सजा के रखी थी. म्हणजे आमचं भांडण जे चालू आहे त्याच्यात मी म्हणते की तू का दुसरी बाई घरी आणलीस. तो म्हणतो की तूने कौन सी सेज सजा के रखी थी, म्हणजे आय डिड नॉट लाईक यू इन बेड असं त्याचा अर्थ आहे. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये अशी एक अभिनेत्री आली आहे जिला प्लीज बोलवा असं आमच्या इनबॉक्समध्ये अनेक वेळेला सांगितलं होतं. ती अभिनेत्री अशी आहे की ती फक्त अभिनेत्री नाही, ती लेखिका आहे, ती गायिका आहे आणि नुकतंच तिने दिग्दर्शनात सुद्धा नवीन पाऊल टाकलंय आणि जे अतिशय यशस्वी आहे. भेटूया माझ्या खूप जुन्या मैत्रिणीला म्हणजेच अमृता सुभाषला. हाय अमृता. भार्गवी आहे. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल, तुला Thank you. बक्षीस मिळालंय. दिग्दर्शनाचं तुझं पहिलं बक्षीस आहे ना हे? हो, माझं पहिलं दिग्दर्शन. पण हो म्हणजे व्यावसायिकचं पहिलं बक्षीस असं पण म्हणूया. मी कॉलेजमध्ये असताना मला मिळाली होती कारण तेव्हा मी दिग्दर्शन केलं होतं. त्याच्यानंतर आत्ता केलं. ती पण एकांकिका संदेशने लिहिली होती, ज्याचं नाव पार्टनर्स होतं. त्याच्यातही 3 बायका होत्या. मग 3 बायका आणि बक्षीस हे ठरलंय. शेवटी बायका जिंकतात ना. संदेशला चॉईस नाहीये तर काही. मराठी चित्रपटांविषयी आता जे चाललंय ते तुला एक ऍक्ट्रेस म्हणून काय वाटतं? मराठी तू तर हिंदी करतेस, तू म्हणजे हॉलिवूडचं मध्ये पण काम केलंयस, हिंदीत करतेस. तुला काय वाटतं मराठी चित्रपटांविषयी? अं, मला असं वाटलं आत्ता पुन्हा एकदा खूप छान चित्रपट येत आहेत आणि मुख्य म्हणजे त्याला प्रेक्षकांची साथ मिळते. मध्ये जरा मला परत काळजी वाटत होती. मी आधी काही चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळाला, मग मध्ये त्या अर्थात अप्स अँड डाऊन चालूच असतात म्हणा. पण नाही, मी हा प्रश्न तुला विचारण्यामागचं कारण हे होतं, सॉरी टू हो, कट, मी हो, का please. विचारते तुला, कारण तू म्हणतेस तो डाऊनफॉल जेव्हा आला, ज्या सिनेमानी मराठी चित्रपट सृष्टीला संजीवनी दिली तो श्वास हा तुझा पिक्चर होता, म्हणून मी तुला हा प्रश्न विचार. थँक्यू. हो पण खरंच श्वासनी तेव्हा खूप चांगला तो पोचला. आणि त्यानंतर म्हणजे मला नवाजुद्दीन सिद्दीकीचं एक वाक्य आठवतंय. कारण श्वास नंतर अनेक मराठी म्हणजे मी जेव्हा किल्ला केला तेव्हा होते रमण राघव त्याच्याबरोबर मी काम करत होते. किल्लाच मला वाटतं. आणि किल्ला बर्लिनला जिंकला आणि असं तो मला म्हणाला, "यार मुझे मराठी क्यों नहीं आती यार, कितना कमाल का काम हो रहा है यार तेरी भाषा में, मुझे मराठी क्यों नहीं आती." तर त्या प्रकारचं काम आपल्या म्हणजे वळू असेल, किल्ला असेल, अनेक चित्रपट म्हणजे फॉर दॅट मॅटर घडत गेले. मग सैराट झाला, फॅन्ड्री, अनेक नवनवीन दिग्दर्शक स्वतःच्या गोष्टी घेऊन आले. बालक पालक असेल, असे कितीतरी चांगले चांगले प्रयत्न होत गेले आणि त्याला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मला ते म्हणजे मध्ये जेव्हा परत चित्रपट चालत नव्हते तेव्हा नाटकाला भरपूर आपल्याला नाटकाला गर्दी असते. तर संदेशने एकदा विचारलंच होतं मराठी म्हणजे आपलाच नाटकाचा शो होता असेंनीचा आणि असं भरलेल्या प्रेक्षकाला त्यांनी विचारलं, तुम्ही इतक्या संख्येने चित्रपटाला या ना असं तर पण ते एक लाईव्ह आपल्याकडे नाटकाची परंपरा म्हणजे त्या बाबतीत मला असं वाटतं थँक गॉड की मी मराठी भाषेत मी महाराष्ट्रात जन्माला आलीये की ह्या परंपरेचं आपल्याला पाईक होतं की आपण ती इथे असे जिथे नाटकाची गर्दी ओसरतच नाहीत आज इतकी नाटकं बघ ना. म्हणजे तू नाटकाच्या जाहिरातींचं पान उघडलंस तर एवढी नाटकं आणि सगळी चांगली चालली आहेत आणि जॉनर सगळे वेगळे आहेत. हो म्हणजे सगळे वेगळे जॉनर. तू कॉमेडी परीक्षक होतीस असेल, ऐकायला मला माहिती आहे, तू सगळी पाहिलेली आहेस. सगळे एवढे जॉनर्स आहेत आपल्याकडे आणि सगळ्याला प्रेक्षक होते. ह्याचा एक्झॅक्टली. मला खूप आनंद आहे, खूप जास्त आनंद आहे मला सो ह्याचा. हे घडत असताना चित्रपटाला मात्र आता फॉर एक्झाम्पल साऊथचे चित्रपट ज्या पद्धतीने फुल म्हणजे तिथे म्हणजे ती मंदिरं तिकडच्या कलाकारांची बांधली जाणं वगैरे या लेव्हलचं तिकडे
हिंदी नको आम्हाला, आम्हाला हा पाहिजे वगैरे अशा लेव्हलचं तिकडे बॅकिंग आहे तिकडच्या चित्रपटांना. अ, तितकं मध्ये आपल्याकडे होत नव्हतं, पण आता ते परत यायला लागलंय याचा मला आनंद आहे. तू ऍज अ एक्सपिरियन्स तू मराठी लोकांबरोबर कसा शेअर करशील? म्हणजे एक गली बॉय पूर्णपणे वेगळी फिल्म हा. आणि एक वेगळा रोल आणि त्यासाठी तुला इतकं मोठं बक्षीस मिळालं. सो एक मराठी ऍक्ट्रेसचा एक तो ग्लॅमर पर्यंतचा प्रवास, कारण ज्या अवॉर्ड फंक्शनला तुला ते अवॉर्ड हो. मिळालं ते फंक्शन प्रत्येक ऍक्टरसाठी एक ग्लॅमरस फंक्शन असतं ना, हो. म्हणजे आपण तिथे तिथे पोहोचायचंय. द ब्लॅक लेडी असं आहे फिल्मफेअर ते. आय नो. तर तो प्रवास तुला कसा वाटला होता? तू जेव्हा फिल्म घेतलीस तेव्हापासून बक्षीस घेईपर्यंतचा? तो स्वप्नवतच होता खरं सांगायचं तर. कारण मला झोया अख्तर फार जास्ती फिल्म मेकर म्हणून इतकी इतकी आवडत होती आधी, आणि तिचा प्रत्येक चित्रपट मी लग बाय चान्स असे पहिल्या चित्रपटापासून जिंदगीला मिलेगी दोबारा मी असे पारायण, आणि कधीतरी होईल का बघूया काय हे वगैरे, आपल्याला काम करायला मिळायला पाहिजे असं वाटत होतं. पण ते एक स्वप्नवतच घडलं अगं, कारण तिची जी हे आहे ना कास्टिंग डिरेक्टर, तिचं नाव नंदिनी श्रीकेन, आणि तिच्याकडे मी अनेक ऑडिशन्स मी ऑडिशन्स खूप देत राहते मी. मला त्याचं हे नाही वाटत, कारण मला असं वाटतं तिथे मी निर्भीड आहे. मला त्याचा इगो प्रॉब्लेम नाही वाटत, पण मला असं वाटतं की त्या त्या रोलमध्ये आपल्याला ते इमॅजिन करण्यासाठी ती द्यायची, आता नाही द्यावं लागत, पण तेव्हा मी खूप दिवसाला मी 5-5 ऑडिशन्स कधी कधी थ्रू व्हायचे पण नाही, ऍडला तर अजून द्यायला लागतात, म्हणजे तुलाही हे माहिती हो. आहे सगळं, आपण हे केलेलं आहे. सो नंदिनी मला दुसऱ्या कुठेतरी सिरीजच्या ऑडिशनला बोलवलं होतं, का तिच्या असिस्टंट नंदिनी पण आहे, कारण तिचं ती टीम असते ना सगळं. बरोबर. तर कधी कधी बॉसला माहित पण नसतं कोणाला बोलवलंय काय. आणि त्याच्या आधी मी आयलंड सिटी नावाचा एक चित्रपट केला होता, आणि अनुरागचा रमण राघव. सो हे 2 चित्रपट माझे ऑलरेडी आले होते हिंदीत. सो मी ह्या सिरीजच्या याला गेले, मी आपले डायलॉग पाठ करून वगैरे, तर तो असिस्टंट आला, मी त्यामुळे मुझे डायलॉग दे दो, आणि असं माझी टेस्ट चालू असताना मला ती एक बाई आलीये, मला दिसतंय की ती कॅमेराच्या मागे उभी आहे, आणि कट असं म्हणल्यावर ती म्हणाली कहा थी आप, तर म्हणलं सॉरी आय एम नंदिनी. तर मला काहीच माहित नव्हतं की ती नंदिनी, बिकॉज आय नेव्हर सीन हर. मैं आपको ढूंढ, जोया वॉन्ट्स टू मीट यू, वेअर वर यू, आय एम ह्युअर. कुठे म्हणजे होती? मला काहीच कळलं नाही. तर ती म्हणे नाही, जोया को आपसे मिलना था, कब मैं आपको ढूंढ रही हूँ. म्हणे इसने मुझे बुलाया था. तो ये कोण, तो ये असिस्टंट. तर ती सिरीज तर राहिली बाजूलाच. ती म्हणे अभि चलिये जोया. तर तिथनच म्हणजे अभि जोया तर असं मला झालं. तर म्हणजे हा चलिये चलिये, जोया हॅलो, त्या गॉट हर, या शी इज हिअर वगैरे वगैरे. तर म्हटलं बापरे, हे काय चाललंय हेच मला कळेना. आणि ती तिथे शेजारी झोयाचं ऑफिस बांद्रा बेसमेंट, ती मला घेऊन गेली, आणि असं झोयाला पहिल्यांदा मी बघितलं, आणि झोया म्हणजे ओ यू आर सो यंग, ओ नो नो नो, आई आई थॉट युअर, बिकॉज वेन आय, तर मी सॉरी बट ये मुझे बताया जाएगा ये सब क्या हो क्या रहा है. चल रहा है? हा. तर झोया म्हणाली मी तुझा आयलंड सिटी आणि रमण राघव पाहिला, आणि ते दोन्ही बघून मला तुझ्याबरोबर काम करायचं, मी एक नवीन फिल्म करतीये, त्याच्यात एका रोलसाठी तू माझ्या डोक्यात होतीस, पण तू खूप लहान आहेस. तर मी म्हटलं नाही नाही नाही, कोई नाही, मुझे बताओ क्या है काय आहे. तर मी बसले तिच्या समोर, आणि मला कुठून तरी कॉन्फिडन्स, आज तगायत मी अशी वागलेली नाही, म्हटलं क्या है बताओ, असं झालं मला. कारण हो, पण मी खूप शाय, मी एकाही दिग्दर्शकाला आजपर्यंत जाऊन म्हणू शकलेली नाहीये की मला तुमच्यावर काम करायचंय. खूप ते माझं जरा विकनेस आहे. आय मीन दॅट्स नॉट, असं नाही करू ऍक्टर्सनी, खरं सांगता यायला पाहिजे जाऊन, पण माझ्या स्वभावाचे तो कमी आहे असं मी म्हणेन. सो पण तिथे मला काय झालं मला माहित नाही, की एक रोल चालला आता आपल्याकडनं, तर मी म्हटलं काय आहे जोया, मला सांग ना तू, आय पुल इट ऑफ, असं मी तिला म्हटलं. ती म्हणली ओके सिट. मग ती म्हणाली असं असं रणवीरची आई आहे. तर मग म्हटलं नाही नाही क्या है, और बताओ. मग ती म्हणली ती असं करते. ती म्हणे ठीक है असं करूया. म्हणे नहीं नहीं, मुस्लिम है ना वो, तो बहुत कम उम्र में शादी होती है यार, तो रणवीर और उसकी उम्र में ज्यादा. मी तिला पटवायला तिकडे मार्केटिंग माझं सुरू. तर ती म्हणजे अमृता होल्ड ऑन, इट्स अ रिस्क, की तू या वयात हा रोल जर घेतलास जो तुझ्या वयापेक्षा मोठा आहे, तर करिअर म्हणून पण तुला विचार आहे, तीच मला सांगायला लागली. आणि मग ती म्हणाली की तू स्क्रिप्ट वाचून बघ, आणि मग तू ठरव. तिने मला, हल्ली इतके जणांना भार्गवी आम्ही स्क्रिप्ट देणार नाही, अरे मग तुम्ही काय करणार, तुम्ही ऍक्टरला स्क्रिप्ट देणार नाही, तुम्ही कोणाला देणार. तिने मला अख्खं स्क्रिप्ट दिलं त्या दिवशी, आणि ती म्हणाली तू हे वाच, आपण नंतर बघूया, जरी तू नाही म्हणालीस तू पुढच्या फिल्म मध्ये असशील, त्याचा दडपण आणि होकार देऊ नकोस. आणि मी ती वाचायला लागले ना भार्गवी, माझ्या रोलचं वय वगैरे सगळंच मी विसरले, कारण पूर्ण संहिताच ती इतकी तगडी होती, ती आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की. आणि मला ना, माझा एक त्यातला सीन आहे ज्याच्यात मी माझ्या नवऱ्याला, आमचं भांडण होतं मी आणि विजय, तेव्हा माहित नव्हतं माझा नवरा कोण आहे,
की मी म्हणते क्या तूने कभी सोचा था मुझे कैसे छूना है. आणि हे वाक्य मी वाचलं आणि मी म्हटलं हे करावं लागेल मला. हे वाक्य मला म्हणायचंय. कारण जेव्हा तुम्ही ते म्हणता तेव्हा तुम्हाला त्यातनं जावं लागतं ना, की जी बाई हे वाक्य म्हणते तिच्या उसकी कुडी त्या कुडीतनं मला गुजरायचंय म्हणजे असं मला झालं, की ही बाई हे किती मॉडर्न वाक्य आहे गं. हे वाक्य एका बाईने आपल्या पार्टनर, नवरा, कुणालाही म्हणून असणं, की बाबा रे कधी विचार करतोस का मला हात लावायच्या आधी, म्हणजे कैसे छूना है. हे एक इतकं मोठं स्टेटमेंट आहे. करेक्ट. तर मला धस्स तर मी म्हटलं नाही मी हे करणार. मग मी जोयाला फोन केला. मग म्हटलं हे करणार मी. तर ती पण म्हटली ओके. आणि मग नंतर मला म्हणजे नवरा कोण आहे, नवरा कोण आहे. मग कळलं रणवीरचं तर कास्टिंग ऑब्व्हियसली आधी. तर विजयराज म्हणल्यावर मी हबकले, कारण विजयराज आमचे सिनियर NSD आणि हे ते आणि खूप तगडा ऍक्टर ना. तर पहिल्यांदा ना असं मला वाटलं कुणाच बरोबर मला भीती नाही वाटत काम करायला. कारण नाही ना आपण आपल्या रोल बरोबर असतो. मग पहिल्यांदा विजयराजांसमोर उभं राहायला मला भीती वाटायला लागली. पण तेव्हा संदेश माझ्या मदतीला आला. तो म्हणाला अमृता ज्याची भीती वाटते ना त्याला गुरु करायचं. शिक ना त्यांच्याकडनं. आपण कधी कधी काय आता मी नको कशाला. शिक काय करतोय तो माणूस. ऑब्झर्व. असं संदेशने मला सांगितलं. म्हणजे ओके. तर मग मी त्यांच्याकडनं त्यामुळे माझं सगळं मग शस्त्र मी टाकून दिली. आणि मग त्या माणसाने सुद्धा इतकं दिलं मला तो चित्रपट घडत असताना. कारण त्यांच्या डोळ्यात बघून जर तू घाबरलीस तर ते होणार नाही. कारण एकच तो सीन होता जिथे मला त्यांच्यावर कुरघोडी असं नाही, पण ती बाई वरचढ ठरते त्या माणसाला, नाही तर तो मारतोय तिला धरून आधी. पण त्या सीन मध्ये विजय सरांनी मला आठवतंय तो सीन आणि तो शॉट जो आत्ता आहे ना, कारण तरी माझे पाय लटलटत होते. जरी मला हे सगळं गुरु बनव वगैरे ते सगळं झालं, पण सीनच्या दिवशी मी करत होते मग आय वॉज शिवरिंग. कारण त्यांच्या डोळ्यात बघून, कारण त्यांची एनर्जी ना ओव्हर पॉवरिंग आहे खूप विजयराजची. आणि तो माणूस असा वो छा जाता है जेव्हा आता है तो असं मला तर ना भरभर होत होतं माझं. स्पीड लागला. आपण जेव्हा घाबरतो तेव्हा ऍक्टरचं होतं बघ. आणि असे 3 कॅमेरे लागले आणि तो सगळा असा फाईट सिक्वेन्स होता. म्हणजे तो माझ्याशी भांडतो, मग तो आत जातो, मग मी त्याला काहीतरी ओरडते, मग तो अजून आत जातो, मग मी दरवाजा मार करेक्ट. असं सगळं ते 2 टेक्स झाले. तर ओके वन मोर तर ते मला कळत होतं की अरे चांगलंच होत होतं, पण एक ते असतं बघ वो एक बात. तर सोया म्हणत होती एक और करते, एक और करते. तर तिसऱ्या टेकला मला विजय राज म्हणाले की मेरा जो डायलॉग है ना अमृता, तूने कौन सी सेज सजा के रखी थी. म्हणजे आमचं भांडण जे चालू आहे त्याच्यात मी म्हणते की तू का दुसरी बाई घरी आणलीस. तो म्हणतो की तूने कौन सी सेज सजा के रखी थी, म्हणजे आय डिड नॉट लाईक यू इन बेड असं त्याचा अर्थ आहे. ते हिंदीत मी त्या वाक्याचा नीट अर्थ माझ्यापर्यंत तो ते म्हणले जस्ट जरा सोचो वो कितना गंदा बोल रहा है इंसान अपनी बीवी को. और जब वो तुम्हें पता चलेगा ना तो एक तो कैमरा मेरे ऊपर है, वो तुम पर आने तक तुम बीच में 3 सेकंड का पॉज लो और फिर तुम्हारा जो सेंटेन्स है ना की क्या तूने, ती म्हणते ओके तुला मी आवडत नव्हते का, मलाही तू आवडत नव्हतंस, मी आणू दुसरं कोणी, असं ती विचारणार आहे ना त्याला पुढे. तर तो म्हणाला आधी ते वाक्य स्वतःवर अफेक्ट करण्यासाठी 3 सेकंद दे मध्ये, तू भरकन म्हणतेस त्यामुळे तो इफेक्टला वेळ मिळत नाही. करके देखो 3 सेकंड के बाद तुम्हारा अगला सेंटेन्स बोलो देखते क्या होता है. असं म्हणून तो टेक सुरू झाला आणि त्याने फक्त मला म्हणाला तो वाक्याचा अर्थाचा विचार कर, तूने कौनसी सेज सजा के रखी थी या वाक्याच्या अर्थाचा विचार कर असं त्यांनी मला सांगितलं. आणि हे 2 गोष्टी आणि 3 सेकंद मध्ये घे असं त्यांनी माझ्या कानात ते बोलले आणि सुरू झाला टेक. आणि त्यांचं वाक्य आलं आणि मधले 3 सेकंद थांबल्यामुळे ते ना असं असं लागलं की मला ना मी हिस्टेरिक वगैरे झाले. म्हणजे पुढे मी जे केलं ना तो शॉट पुढे जाणार नव्हता, पण मी अशी काहीतरी चवताळले ग मी ते वाक्य. जेव्हा मला आपल्याला हिट होते बा एखादी गोष्ट आणि मी अशी गेले तर त्यांना ते कळलं आणि त्यांनी ना जाऊन दार बंद केलं. कारण मला ते त्यांना कळलं की शॉट कंटिन्यू करणार. त्यांना माझ्या डोळ्यात दिसलं की कुछ तो आया है भाई, मॅजिक है ना, कभी होगा कभी नाही. तर मला आठवतंय ते ज्या बेडरूम मध्ये गेले ना तिथे आतमध्ये झोया वगैरे व्हिडिओ असिस्टवर बसलेले मला दिसत होते. त्यांनी धाड दिशी ते दार बंद केलं की मला धडधड धडधड करता तिथे शॉर्ट कट होणार होता. आणि मी ऍक्च्युअल हिस्टरी करून मी मारायला लागले त्या दरवाजावर की क्या तर मी दुसऱ्या माणसाला मैं दुसरे किसी को लावू लावू आणि तो कॅमेरामन धावला तर ही वॉज नॉट रेडी फॉर दिस शॉट. करेक्ट. आणि मग झोया माईकवर ओरडली रणवीर रणवीर कम अँड हग हर, रणवीर कम अँड हग. तो रणवीर सिंग वरती असतो तो खाली येतो. ही वॉज नॉट रेडी फॉर दिस शॉट, पण ते होत गेलं
आणि तो खाली आला आणि तो तो पण असा स्तंभित झाला होता. आणि त्यांनी फक्त ती तिकडनं सांगायला लागली, उसको पकडो. तर त्याने ना मला पकडलं ना, तेव्हा मी, अमृता आणि सगळं मिळूनच मी भानावर आले. रझिया पण भानावर आली. आणि मी कोल्हाप झाले आणि मी रडायला लागले आणि त्यांनी मला जवळ घेतलं. इथे तो शॉट कट झाला. सन्नाटा पसरला होता. झोया बाहेर आली आणि म्हणाली, फोकस चेक कीजिए प्लीज. कारण तुला माहितीये, आयत्या वेळेला हे सगळं झालेलं असल्यावरती फोकस चेक मला कीजिएचा आता मी अर्थ इतकं ऐकलं ते फोकस चेक कीजिए. हो. कारण नाही तर शॉट ओके नाही. कारण त्या कॅमेरामनला आधी माहिती नव्हतं हे सगळं होणार आहे. इटालियन एक होता आणि एक जय ओझा, रमण राघवचाच कॅमेरा. सो मग नंतर सगळे कुणी काही बोलत नव्हतं. मग तो आत गेला फोकस चेक करायला. आणि तो ते त्यांनी सगळं, आणि तुम्हाला ओके फॉर मी, हा असं. कारण ते सगळ्यांना माहिती होतं की हे काहीतरी झालं, ते परत होईल, आपण प्रयत्न करतो ग. पण विजयराजनी ते घडवलं त्या वाव. दिवशी. आणि मग तू म्हणालीस तसं, त्यामुळे मी तर ते जे अवॉर्ड मिळाले मी त्यांनाच बहाल केलं. कारण ही सगळी माणसं मिळून, म्हणजे आज त्याचा फोकस बरोबर आला म्हणून तो शॉट ओके झाला ना भार्गवी. त्या माणसाने काहीतरी त्याच्यातनंही मॅजिक व्हायलं ना ते. आणि ह्या माणसाने, माझ्या सहकलाकारांनी माझ्यातनं ते मॅजिक व्हावं म्हणून मला मदत केली. आणि मी संदेशच्या सांगण्यामुळे स्वतःला त्याला शरण गेले मी. आपण सरेंडर होणंही महत्वाचं आहे. मी जर, तर ते सगळं मिळून काहीतरी होतं. एक चित्रपट हे अशी गमतीची जादुई गोष्ट आहे. आणि नंतर आसामला होता हा सोहळा फिल्मफेअरचा. आणि येस. हो. माझी कुणाशी ना ओळख ना काही, त्यामुळे मला असं वाटलं की आपण जायचं, मजा करायची, यायचं. मी आणि संदेश मजा करून यायचं. त्याच्यामुळे मिळाल्यावर खूपच म्हणजे आय वॉज. आम्हालाही सगळ्यांना खूप आनंद झाला होता. कारण इतका मोठा पिक्चर ह्या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा, की तुला तुझ्या कामाचं कौतुक त्या सिनेमाच्या निमित्ताने खूप झालं होतं सगळीकडे. आणि शेवटी ते फिल्मफेअर आहे, त्या मॅगझिन मध्ये तुझा फोटो बघून मलाही खूप जास्त आनंद झाला होता. सो थँक्यू. रिअली हॅपी. आणि थँक्यू. आणि मला तसं आता काय आठवलं माहितीये, तू जसं निखळपणे सांगितलंस ना, म्हणजे मराठीत मला हे आवडतं की किती आपल्याला साथ देणारे आपले, म्हणजे आपण भेटलो नसू पण मला ना, मला अतुल परचुरेची खूप आत्ता आठवण येते. कारण आम्ही कधी एकत्र काम नाही केलं किंवा खूप ओळख होती असं नाही. पण ते फिल्मफेअर जेव्हा आलं ना, तेव्हा अतुलचा मला मिस्ड कॉल होता. तर मी तो घेऊ नव्हते शकत, माझं काम चाललं होतं. त्याचा मला व्हॉइस मेसेज आठवतोय. तो मला म्हणाला होता की अमृता, फिल्मफेअरवर मी तुझा फोटो बघितला, मला खूप छान वाटलं ग आणि अभिमान वाटला. आय नो. आता खूप त्याची आठवण आली. नाही, खरंच असं आहे. कारण ते मॅगझिन आपण लहानपणापासून असं खूप. पण अतुल किती मोठ्या मनाचा ना माणूस, तर त्याची पण आठवण आली आता खूप. तू बोलता बोलता म्हणालीस की मग रणवीर सिंग येतो आणि सगळं. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? कारण त्याची एक एनर्जी विषयी लोकांमध्ये खूप चर्चा असते, की त्याच्याकडे सॉलिड एनर्जी आहे किंवा काय. तुला काय जाणवतं? नाही, ही वॉज कम्प्लिटली डिफरंट. कारण असं मला असं वाटतं की स्टार्सना काही गोष्टी दाखवायला पण लागतात, बिकॉज ज्या वातावरणात ते राहत असतात. मला खरंच माहित नाही की तो ऍक्च्युअली कसा, आय हॅव नो आयडिया. पण आणि आपल्यामध्ये सुद्धा अनेक माणसं असतात ना, म्हणजे मी कधी कधी वायवॅशियस असते, कधी कधी मी एकदम शांत. हा पूर्ण चित्रपट, हा मुलगा पूर्ण शांत होता. ही वॉज अ डिफरंट रणवीर सिंग. पूर्ण अभ्यास करून आला होता. मला येऊन माझ्या तुम्ही रमण राघवची तयारी कशी केली, तुम्ही ह्याची तयारी, तुमची काय पद्धत आहे भूमिकेपर्यंत पोहोचण्याची. आम्ही पद्मावतवर, कारण तेव्हा जस्ट पद्मावत आला होता, आम्ही चर्चा केली त्याच्यावर. मी म्हटलं मला ना त्याच्यात काय आवडलं रणवीर, की मग अशी मी जे अनिताचं म्हणत होते ना, की थोडीशी निगेटिव्ह शेड असलेली कॅरेक्टर असूनही तू त्याचं पोरके पण मला पोहोचवलंस. तर तुम्हाला मला, कॅन यू बिलीव्ह, जेव्हा मी त्या कॅरेक्टरवरती काम सुरू केलं तेव्हा मी वहीत पहिला शब्द लिहिला होता ऑर्फन, आणि तू पोरकं हा शब्द वापरलास. म्हणजे मी हिंदीत त्याला म्हटलं होतं की उसका वो जो अकेलापन किंवा काय मी म्हणाले असं मला माहित नाही. पण तर मी म्हणलं हो, पण ऍक्टर जेव्हा तसं काम करतो तेव्हा ते त्याच शब्दात पोचतं ना प्रेक्षकापर्यंत, ही ती गंमत आहे. तेव्हा आमची सगळ्या चर्चा वेगळ्या प्रकारच्या असायच्या. आणि आता चिडियात ज्या मुलांनी माझ्या मुलाचं काम केलंय, तोच माझा धाकटा मुलगा झालाय गली बॉय मध्ये. सो तो ना स्टार्स तक होता एकदम, स्वर त्याचा ना, आणि गोड, खूप गोड. तर तो सारखं मुझे मुझे रणवीर सिंग बनना है असं तो त्याला म्हणायचा. तर तो इतका छान पद्धतीने त्याच्याशी डील करायचा. तो म्हणायचा ठीक है लेकिन फिर उसके लिए क्या क्या करना पडेगा, असं तो त्याला काहीतरी काय काय विचारायचा गोड प्रश्न. तर तो सांगायचा की उसके लिए ये जो जैसा करती है ना, थिएटर करना पडेगा उसके लिए. मग तो म्हणाला की डान्स शिकशील तू, पण
कुठल्याही भूमिकेसाठी त्या भूमिकेत राहून डान्स करणं ही एक वेगळी गोष्ट असते. म्हणजे पद्मावतचा जो खिलजी आहे तो वेगळा डान्स करेल, पण सपोज बाजीराव मधला बाजीराव वेगळा डान्स करेल. तुम्ही सरसकट एकसारखा डान्स नाही करू शकत. तर तो त्या मुलाला, तर मला असं वाटतं तुम्ही मुलांना कसं वागवता त्याच्यातनं एक तुम्ही माणूस म्हणून नाही तर मुलांना ए ऊ करून पण वागवतात ना, पण ही वॉज इतकं त्याला त्यांनी तो एक ऍडल्ट सारखं त्या मुलाच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. त्याला असं नाही, तो असं नाही म्हणाला की रणवीर सिंग बनणार आहे. तरी ते सिरियसली, कारण त्याला ते कळलं ना, त्याला पण कोणीतरी बनायचं होतं म्हणून तो आला ना या क्षेत्रात आणि आपल्या बळावर इथपर्यंत पोहोचलाय. करेक्ट. तर त्यांनी त्याच्या स्वप्नाला इतकं मोल दिलं रणवीरनी, त्या स्वरच्या स्वप्नाला, ते मला फार छान वाटलं. आणि तो त्याच्या शंका कुशंकांना सगळ्यांना उत्तरं द्यायचा. अं, आणि हा रणवीरनी एक मला गोष्ट शिकवली असं मी म्हणेन. त्याची एनर्जी कशा पद्धतीची, म्हणजे एक ती असते ती एक वेगळी, पण स्टॅमिना म्हणून म्हणजे तो रात्री ऍडचं शूट करून दिवसा आमचं शूट असं त्याचा काहीतरी चालला होता प्रकार. मला असं वाटायचं काय चाललंय. आणि हा जो सीन मी तुला आता सांगितला विजयराजन बरोबरचा, तो सीन अनेक अँगल्सनी घेतला गेला. तो पहिला तो टेक झाला जो माझा अँगल होता, पण ऍज यू नो की तर प्रत्येक वेळेला मला ते सगळं करावं लागलं होतं. क्या तू नाही कभी सोचा मुझे कैसे या लेवलला तुम्हाला प्रत्येक टेक करायचा आहे. तर मला मी म्हणलं बापरे अभि कैसे होगा, मी दमले असं मी म्हणायला लागले. दमले होते की नाही, पण म्हणायला लागले. तर रणवीर सिंग आला आणि तो म्हणाला, आप नहीं थकेंगी, सब कुछ यहाँ पे है, डिसाइड, यू वोंट बी टायर्ड. आणि तो गेला. आणि मला अजून त्याचे ते डोळे आठवतात. आणि आता मी जारणसाठीच शेवटचा दिवस होता आणि 48 तास आय वॉज कंटिन्युअसली वर्किंग. तर मला सारखा तो दिसत होता, इट्स एव्हरीथिंग इज हिअर, आप नाही थकोगे. तुम्ही स्वतः सांगा अमृता तू नाही थकणार. म्हणजे आय एम नॉट रेकमेंडिंग की असं करायचं, एखाद दिवस 48 तास करायचं, बरोबर. नाहीतर आता लोक नाही. करतात पण मला तब्येत खूप महत्वाची वाटते आणि मला विश्रांती अत्यंत महत्वाची वाटते. पण कधी कधी तुला माहितीये लोकेशनचे इश्यू असतात, शेवटचा दिवस असतो, काम राहिलेलं असतं आणि खरंच सगळं इथे असतं. तर त्या मुलांनी मला ते शिकवलं. आणि मी ते, जर मला असं असं वाटायला लागलं की कधी कधी आपल्या थकायच्या आधी आपण म्हणायला लागतो की मी थकली आहे ना, तेव्हा मी स्वतःला सांगते की एव्हरीथिंग इज हिअर, आप नहीं थकोगे. स्वीट. तू अनुराग कश्यप यांच्याबरोबर पण काम केलंयस, त्यांच्याविषयी काय सांगशील? ऍज अ डिरेक्टर, प्रोड्युसर, त्यात ऍक्टर पण आहेत, तर तुला काय वाटलं त्यांच्याबरोबर ते काम करून? अनुरागनी माझी हिंदीतली करिअर घडवली आहे असं मी मानते. कारण पुढचे सगळ्या, जसं मी तुला आता म्हटलं, जोयानी रमणराव हा पहिला पाहिला. देन शी आस्क्ड हू इज शी, म्हणजे आय मीन मी कुणालाच माहित नव्हते. आणि अनुराग हॅज इंट्रोड्युस्ड मी टू द हिंदी इंडस्ट्री, हिंदी फिल्म इंडस्ट्री. त्याच्यामुळे आय ओ इट टू हिम. त्याच्या तिन्ही चित्रपटांना मी ऑडिशन दिलेली आहे. इतका फेअर माणूस आहे तो. म्हणजे एकाला दिलीस म्हणजे दुसऱ्यालाही दिली, तिसऱ्यालाही दिली. आणि त्यात सुद्धा त्याचं हेच असतं की ह्या रोलला, आणि त्याला म्हणजे एक ऍक्टर म्हणून आपण आपलेही अप्स अँड डाऊन चाललेले असतात. तर ही आता कुठल्या मेंटल स्पेसमध्ये बघण्यासाठी पण तो ऑडिशन करत असतो कधी कधी. इट्स नॉट, आपल्याकडे ना कधी कधी ऑडिशन म्हणजे तुमच्यावर विश्वास नाही असं म्हणून तुमची ऑडिशन, असं नसतं ते. कारण परदेशात पण तू बघशील जेव्हा इंग्लिश मोठमोठे ऍक्टर्स ऑडिशन्स देत असतात, बिकॉज त्या दिग्दर्शकाला त्या भूमिकेत तुम्हाला चेक करायचं असतं. यु नो, इट्स नथिंग अबाउट युअर वर्थ. कधी कधी आपल्याकडे त्या त्या वर्थशी जोडलं, मी नाही ऑडिशन देणार, तसं नाहीये ते, असं मला वाटतं. यु नो, त्यामुळे ते एक वेगळं टेम्परामेंटनी मी त्या ऑडिशन्स दिल्या. आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या माणसाने माझ्याकडनं काहीतरी वेगवेगळं करून घेतलं. फक्त माझ्याकडनं असं नाही. आय थिंक प्रत्येक माणूस, इट्स नॉट अ कोइन्सिडन्स की त्याच्याकडे सगळ्यात जास्त चांगलं काम करतो. त्याला सगळंच ते येतं. आणि मी तुला म्हटलं तसं ऍक्टर हँडलिंग ही फार महत्वाची गोष्ट असते कुठल्याही शूटिंग मध्ये. फक्त तुम्हाला एडिट आलं, तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला टेक्निकली सगळं यायलाच पाहिजे, तो एक वेगळा मुद्दा. की एडिटिंगची तुमच्या डोक्यात एडिटचं पॅटर्न तयार पाहिजे, किंवा सिनेमॅटोग्राफी ऑफकोर्स तुमच्या डोक्यात दिग्दर्शक म्हणून तुम्हाला त्याची सगळी जाण पाहिजे. हे सगळ्या वेगळ्या गोष्टी, अँगल्स म्हणे सगळं झालं. पण मला स्वतःला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ऍक्टर हँडलिंग. कारण त्याच्यावर सगळं पुढचं अवलंबून असणार असतं. आणि ती गोष्ट कश्यपकडे जी आहे, ज्या पद्धतीने आहे, म्हणजे माझ्या बाबतीत एक संदेशच्या बाबतीत प्रसंग घडला. तो सेक्रेड गेम्स मध्ये नवाजच्या बापाचा, लहानपणच्या बापाचा रोल त्याने केलाय. तर त्याला ना एका तळ्यामध्ये जाऊन तो ते अर्घ्य देतो असा सीन होता. तिथे गावात ते कुठे भोरला का कुठे शूट करून ते एक तळ,
अनुराग स्वतः त्या तळ्यात स्वतः उतरला, त्याने सगळं बघितलं, काय तळ्यात गेला तो स्वतः मध्यापर्यंत, काय डबकं आहे काय आहे ते सगळं बघून आला आणि मग संदेशला म्हणला एव्हरीथिंग सेफ. तो स्वतः पोहत गेला त्या तळ्यात. दॅट इज अनुराग कश्यप. म्हणजे दुसरं कोण हे करेल, नाही तर कोणी असिस्टंटला वगैरे पाठवेल ते वेगळं, पण दिस इज अनुराग कश्यप, की तो स्वतः पोहत गेला. मला आठवतं आम्ही सेक्रेट गेम 2चं शूटिंग होतं आणि नवाजला गार पाण्याचं, तो गरम पाण्यात जाऊ शकतो, गार पाण्यात जाऊ नाही शकत. त्याला असं एकदम शहारे आणि त्याला ते गोंधळ आहे सगळा. तर केपटाऊनचा समुद्र तिथे आम्ही शूट करत होतो आणि एक शॉट त्याला पाण्यातला नवाज, अनुराग स्वतः पाण्यात गेला, नवाजला पाठीवर बसवून आणि म्हणाला नाही नाही करना पडेगा. मग त्याला असं उतरून असं ते सगळं, तो ही वॉज स्टँडिंग देअर विथ एक दिग्दर्शकाने अभिनेत्याबरोबर असणं म्हणजे लिटरली असणं, तो तिथे तुमच्या बरोबर समोर उभा असतो, म्हणजे लिटरली तिथे उभा असतो तो, तर ते मला खरंच कमाल वाटते ही, जेव्हा मी त्याचं हे सगळं मी बघत होते घडताना. आणि त्याच पद्धतीने तो माझ्याही बरोबर, प्रत्येक कलाकाराबरोबर असतो, मी कुणी वेगळी नाहीये, पण प्रत्येक कलाकाराला ना ते दिग्दर्शक आपल्या बरोबर आहे ही भावना चीट करून नाही, किंवा इतर कुठल्या मार्गाने पण नाही, फक्त तुझ्या टॅलेंटसाठी बरोबर आहे हे पण आहे. ही डझंट नीड एनिथिंग फ्रॉम यू, जस्ट युअर टॅलेंट अँड द ट्रूथ ऑफ द स्क्रिप्ट, दॅट्स इट. त्यामुळे एक वेगळा प्रश्न या मला तुला असा विचारायचा आहे की लव्ह स्टोरी मध्ये तू बोल्ड सीन दिला होतास एका ऍक्ट्रेस साठी. ते प्रिपरेशन कसं असतं, कारण ते वाटतं तितकं सोपं नाहीये करणं. हो हो सगळ्या पद्धतीने, एक समाजाच्या पद्धतीने आपण कशी स्वतःची मानसिक तयारी करतो, घरचे असतात आपल्या, आपण एक मध्यमवर्गीय कुटुंबांमधनं आहोत, तर ही सगळी मानसिक तयारी कशी करायची असते ऍक्ट्रेस म्हणून, हे खूप ऍक्ट्रेस साठी महत्वाचं आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून तू काय सांगशील? मला असं वाटतं की तो सीन काय दृष्टीने घेतला जातो हे फार महत्वाची गोष्ट आहे. हं. आणि कोंकणा सेन शर्मा नावाची दिग्दर्शिका तो सीन शूट करणार आहे हे माझ्या डोक्यात होतं. त्यामुळे मी आश्वस्त होते, निर्धास्त होते. मला माहिती होतं की श्रीकांत यादव सारखा माझा जुना मित्र त्या सीन मध्ये माझ्या बरोबर असणार आहे हे मला माहिती होतं. ही दुसरी गोष्ट. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात, तुम्ही कुणाबरोबर आणि काय दृष्टीने तो शूट केला जातो. तुला माहितीये भार्गवी, मला एकाही माणसाने ट्रोल केलं नाही त्या सीन नंतर. उलट, कारण तो इतक्या, काय म्हणशील, वेगळ्या दृष्टीने तो शूट केला गेलेला होता ना. काय पर्स्पेक्टिव्हने तुम्ही बघतायत ती भावना, कारण शृंगार ही एक भावना आहे, राईट? म्हणजे पूर्वी मला असंही वाटायचं की आपल्या अभिनेत्रीने असं नाही विचारलं जात ना, तू रडायचा सीन कसा केलास, पण हे विचारलं जातं ना, तू हा सीन कसा केलास. पण त्या भावनेला जितकं प्युअरली तुम्ही प्रेझेंट कराल, सो ह्याच्यातच त्याचं यश होतं की मला कित्येक स्त्रियांनी सांगितलं, आम्ही सासू सासऱ्यांबरोबर बसून बघितलं मी, कारण इतक्या ते अत्यंत एका सौंदर्य दृष्टीने ते शूट केलं गेलेलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि कॅमेरा पर्सन्स, दे मॅटर अ लॉट. जेव्हा मी सेक्रेट गेम्स मध्ये सुद्धा जेव्हा केला, तेव्हा मला माहित होतं की काय दृष्टीने ते केलं जाणार आहे. इट्स नॉट ओनली अबाउट अ वुमन डिरेक्टर और ही वॉज अ मॅन. अनुराग शूट करत होता. पण मी पहिल्यांदा जेव्हा केलं, तर सुमित्रा भाव आणि सुनील सुक्तनकरांच्या बाधा चित्रपटात एक ती अंघोळ करते आहे असा एक तो सीन होता. ज्या पद्धतीने तो शूट केला गेला, तर ती दृष्टी फार महत्वाची असते असं मला वाटतं. आणि त्या बाबतीत अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर किंवा दिग्दर्शिकेवर विश्वास हवा. आणि तो जर नसेल ना, तर तो सीन करू नये. हं. कारण तुम्ही जर लाजलात, असं काही काही केलं, तर इट लुक्स रिअली अगली. तोच सीन नाही, जर तू थोडस स्वतःला राखून रडण्याचा सीन केलास तरी तो चांगला होणार नाहीये, रागवण्याचा सीन केलास तरी तो चांगला होणार नाही. तसंच आहे. ती ती एक भावना आहे आपल्या आयुष्यातली आणि त्यामुळे अं, तो त्या विश्वासाने जर तुम्हाला तो जर विश्वास त्या दिग्दर्शकाबरोबर असेल, तरच तुम्ही होकार द्यावा. नाहीतर मी म्हणेन की खरोखर मग यू कॅन टेक दॅट डिसिजन की नाही, मला हे नाही करायचं, मी नाहीये कम्फर्टेबल. दॅट इज ऑल्सो फेअर डिसिजन. हं. सो इट डिपेंड्स ऑन मेनी मेनी कंडिशन्स, आय वुड से. पण आता नवीन अभिनेत्रींना हे सीन्स येतात, म्हणजे आपल्याला विचारलं जातं तुम्ही कम्फर्टेबल आहात का, नाही आहात का. पण एक अभिनेत्री म्हणून तू तयारी इकडनं तशी मानसिक घरातनं निघताना काय करून निघतेस, असा माझा प्रश्न आहे. मी त्या सीनची तो तसा सीन करायचा असं मी विचारच नाही करत. हं.
एखादा रागवण्याच्या सीनची मी कशी तयारी करते, की ह्या व्यक्तीच्या मनात आता काय चाललंय, हं. ती का रागवलीये, मग तिचं समोरच्याशी नातं काय आहे, मग ती रागावलेली असेल तर मग ओके, पण ती ज्या पद्धतीची व्यक्ती, मग रागावताना तिचा सूर चढणार आहे का खाली येणार आहे, हं. ही एक तयारी असते ना. मी तिच्या रागाचा विचार करत नसून तो राग मी कसा व्यक्त करणार आहे, किंवा त्या रागाचं ह्या अनुषंगाने आता इथे काय स्थान आहे. सो मी त्या भावनेला, त्या सगळ्या काय म्हणतात त्या संहितेत काय स्थान आहे याचा विचार करत असते. त्यामुळे मी बाहेरचा विचार करत नसते, मी त्या व्यक्तीच्या आत काय चाललंय त्याचा विचार करत असते. सो तेव्हा मी आता लव्ह स्टोरीचं तू उदाहरण, की अरे एक झोपडपट्टीतली बाई आहे, तिला कधीच प्रायव्हसी मिळालेली नाहीये, मुलं मोठी झालेली आहे आणि नवरा भेटत सुद्धा नाही तिला. तिच्यासाठी 4 निवांत क्षण मिळालेत तिला. ते हे आहे ना, ते काय काय होते त्यापेक्षा त्याच्यात एक जुडण्याची तिची इच्छा आहे, नवऱ्याशी जुडतीये ती. तर ती तिची इच्छा ही त्या भावनेची प्युरिटी आहे ना, आणि ते आहे. मी त्याचा विचार करत असते. आणि तू आता म्हणालीस तसं, ती प्युरिटी तिची तिच्या मालकिणी बरोबर पण आहे. एक्झॅक्टली. इट इज नॉट अबाउट तिचं कॅरेक्टर प्युअर आहे. हो. हे खूप महत्वाचं आहे. अर्थातच म्हणजे ती त्यात जे काही त्याच्यामध्ये एक प्रेम आहे ना, किती प्रेम आहे. म्हणजे तिची मालकीण तिचा एसी बिघडला म्हणल्यावर एसीचा रिमोट दुरुस्त करून ठेवतीये. हे किती मला अजूनही काटा येतोय, की हे किती निरागस त्यांनी पाहिलं गेलंय, सोलीव पद्धतीने पाहिलं गेलंय या सगळ्या अ, गोष्टीकडे. तर मला असं वाटलं, की अरे किती म्हणजे त्यात ते अनुभवता आलं, हे किती छान गोष्ट आहे ना. म्हणजे आणि म्हणून ते मला मला माहिती मला मी ट्रोल का नाही झाले कुठल्याच माझ्या अशा सीनच्यासाठी, कारण ते त्या पद्धतीने शूट केलं गेलं होतं. त्याच्यात सौंदर्यदृष्टी होती. पुढचा माझा प्रश्न असा आहे, की तू एक पूर्ण वेगळं पाऊल उचललंस असेन मी नसेन मीच्या निमित्ताने दिग्दर्शिकेचं आणि त्या खुर्चीत तू जाऊन बसलीस कमर्शियल लेवलला हां. आपण जे म्हटलं तसं. ते तुला आणि तू कामही करतेस त्या नाटकात. मग तुला असं नाही वाटत, की मग तू फक्त लेखिका व्हायला हवी होतीस, दिग्दर्शिका म्हणजे त्या नाटकाची दिग्दर्शिका व्हायला हवं होतंस आणि ऍक्ट्रेस वेगळी घ्यायला हवी होतीस, असं नाही वाटत तुला? हो, मला असं वाटत होतं, पण मला भीती ही म्हणजे मला कोकणाशीच मी बोलत असते. कोकणा सेन शर्मा जी स्वतः अभिनेत्री आहे आणि बरोबर. जी दिग्दर्शन करताना पण ती कधी काम नाही तिने केलेलं ना. ऑब्व्हियसली शी कुड हॅव कास्ट हरसेल्फ, पण तिने तसं नाही केलं होतं. त्याच्यामुळे पण ती जी भूमिका होती ना गौरीची, भार्गवी, ती इतकी माझ्या जवळची होती आणि मला असं वाटलं, की म्हणजे एक प्रेक्षक मला म्हणाले होते, काही रडणी रडायची असतात, असं ते मला म्हणाले होते या नाटकाला येऊन. तसं मला असं वाटलं, की काही ते क्लेशही आपण त्यातनं जायचं असतं. तर मला असं वाटलं आत्ता मला यातनं जाणं माझ्या मानसिक समतोलासाठी गरजेचं आहे. ॲज अन ॲक्टर मला जसं मी तुला म्हटलं ना, की ते वाक्य मला म्हणायचं होतं, की "तूने कभी सोचा था मुझे कैसे छूना है." तसं या गौरीची ती विशिष्ट ती सोलोलोकी असेल किंवा तिचं संपूर्ण असणंच असेल, एक कुठला सीन नाही. त्यातनं मला आत्ता जायचंय. तिला माझ्यातनं मला वाहू द्यायचंय. हा लोभ फार दांडगा होता. दांडगा म्हणण्यापेक्षा गरजेचा होता आणि आता माझी सॅनिटी त्याच्यामुळे आहे असं मला वाटतंय. कारण तुलाही माहितीये अनेक मी याविषयी लिहिलेलं आहे, की माझ्या वडिलांना अल्झायमर्स होता आणि त्या वेळेला त्या गोष्टी मला त्या पद्धतीने फेस पण करता आल्या नव्हत्या. तर जसं अस्तूतनं मला एक ती संधी मिळाली होती, तशी मला असं वाटलं ही एक संधी आहे आणि ती मी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप लोक मला म्हणाले, "अरे तुला त्रास नाही का होत?" तर मला आठवतंय माझ्या आईनी जेव्हा माझ्या बाबांचा अल्झायमर त्यांना झाला होता आणि तेव्हा तिने खिडक्या नावाचं नाटक केलं होतं, ज्यात ती अल्झायमर झालेल्या बाईचा रोल करायची त्याच वेळी. मी सगळे म्हणायचे, "यार, काय कसं करतात ज्योतीताई?" तर मला असं वाटलं इतकी शक्तिमान बाई जर आपली आई असेल तर आपल्याला थोडं तरी पुरं पडायला लागेल ना. तर त्या अर्थाने मी ते आव्हान घेतलं, स्वीकारलं. भीती खूप वाटली. आणि त्यामुळे मी कोकणाला सारखे मेसेजेस करत होते. "कोको आय एम स्केअर्ड." तर ती म्हणायची इफ, पण ती फार छान. म्हणजे तिचं एक छान आहे, की ती आपल्याला बळ देणारं जे असतं ना ते, तर ती म्हणाली, "अमृता, आय थिंक इफ एनीबडी कॅन डू इट, इट्स यू." असं तिने मला सांगितलं, की "तू करू शकशील, तू करू शकशील." आणि मग त्या विश्वासाने पुढे गेले आणि नीनाताई आणि शुभांगीताई सारख्या तगड्या अभिनेत्री आणि संदेश सारखी साथ होती परत. तो पण म्हणजे काय म्हणायचं त्याच्याशी सततचं बोलणंही चालू होतं. आणि दोघांच्या दृष्टी एकत्र आणणं हेही एक त्यातनं घडत होतं. त्याच्यामुळे मला आधार खूप होते आसपास. म्हणजे या दोघी तगड्या इतक्या आहेत, की त्याचाही एक आधार होता त्यांचा अनुभव आणि त्यांचं एक दोघी कमालीच्या ऍक्ट्रेसेस असण्याचा एक आधार असतो ना आपल्याला. हं, हं. आणि मग परत
मी म्हटलं तसं ज्याची भीती वाटते त्याला गुरु करायचं, तसं मी शिक्षणाचा हे ठेवला होता पुढे हेतू. का त्या दोघींचा नाटकाचा अनुभव पण खूप दांडगा आहे ना हो, त्या दोघींचा, आणि त्यांनी अर्थातच वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर कामं केली आहेत. केली त्यामुळे आहे. त्यांचाही एक अनुभव दांडगा होता. आणि पण तू एक दिग्दर्शिका पण आहेस. हो. मग त्या खुर्चीत तू जेव्हा बसलीस तेव्हा त्या दोघी तुला सरेंडर होऊन काम करत होत्या का तुला त्यांची मदत झाली? काय सांगशील तू? दोन्ही होतं. कारण मला असं वाटतं तालमीचा प्रत्येक दिवस वेगळा असतो. बरोबर. कारण मी काय काय ठरवूनही जातच होते ऑब्व्हियसली, की मला हे असं अपेक्षित आहे. कारण मला खूप आवडतं ते. मला त्या मुव्हमेंट्स स्वतः वर्कआउट करायचे. इथे आता हा हॉल तुला मोकळा दिसतोय याचं कारणच आहे. आमचं इथे ब्लॉकिंग मी स्वतः आधी करून बघायचे. हा. कारण मीच अभिनेत्री असणार आहे. हम्म. तर मी संदेशला म्हणायचं, "तू माझा रोल कर. मी नीनाताई बनून मला ते करून बघू दे." असं. सो ते सगळं माझं तयार असायचं. पण ऍट द सेम टाइम मला खूप असं वाटतं, मी इतक्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर जी कामं केली, दिग्दर्शिकेंबरोबर, ओपननेस फार महत्वाचा आहे. कारण ऍक्टर पण त्याचं काहीतरी घेऊन येणार असतो. तेव्हा त्याला, "नाही, नाही, ते नाही आता हे." असंही होऊन चालत नाही. तर त्याचा समतोल राखायला पाहिजे. ऍट द सेम टाइम तुम्हाला ती संपूर्ण दृष्टी, यू हॅव टू हॅव दॅट लॉंग शॉट ऑल्सो. कारण संपूर्ण नाटक तुम्ही बघता आहात. सो ती अनेक आघाड्यांवरची ती प्रोसेस असते, ती प्रक्रिया असते. सो त्याच्यामुळे दर दिवस वेगळा असायचा. कधी कधी मी व्हल्नरेबल पण, बापरे आज सुचत नाही, असंही असायचं. मग तेव्हा मी शुभंगीला म्हणाले, तेव्हा नीनाताईला म्हणाले, "तुला काय वाटतं काय असेल इथे? मग तुला असं वाटतंय का? ओके." मग दुसरा दिवस असं असायचं, "नाही मला सुचलंय आणि मला हे असंच हवंय." असाही एक दिवस असायचा की नाही नाही. मग कदाचित नीनाताई किंवा शुभांगी, "मला तर तसं वाटतं नाही, पण मला हे असं हवंय." कधी मी आग्रही असायचे, कधी मी त्यांचं ऐकत असायचे. कधी कधी भांडून मी, नाही मला हे असं हवंय असंही म्हणत असायचं, आणि कधी कधी म्हणायचं, "अरे हे छान आहे, हे करूया." यु नो असे वेगवेगळे दिवस होते. आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग मात्र मी करून घेतला. कधी कधी त्यांच्या दोघींशी भांडले पण. मला असं वाटलं की दोन आया, मला अजून दोन आया मिळाल्या तर मस्त मी मुलीसारखी भांडत पण होते. पण ती मोकळीक त्यांनी मला दिली. आणि त्या दोघी त्या पद्धतीने सरेंडर पण झाल्या. माझ्या वयाचं त्यांनी हे नाही केलं की तू लहान आहेस तर आमचं एक, असं नव्हतं ते. यु नो तर त्यामुळे ते सगळं जुळून आलं. आणि ते घडत गेलं असं मी म्हणेन. पण सो स्वीट. आता नॉर्मली एक अभिनेत्री जेव्हा असते तेव्हा तिला एक कॉम्पिटिशन असते. त्या पिढीतल्या सगळ्या ऍक्ट्रेसेस असतात. मग ती लेखिका होते तेव्हा लेखिका म्हणून किंवा लेखकांची कॉम्पिटिशन होते. तुझी 100% कॉम्पिटिशन घरात आहे ग. कारण तुझा नवरा ऍक्टर आहे, दिग्दर्शक आहे, लेखक आहे. खरं तू सांगू का, ऍक्ट्रेस आहेस, दिग्दर्शिका आहेस, लेखिका आहेस. काय वाटतं तुला? कॉम्पिटिशन नाहीये. नाही खरंच. मला काल जितू म्हणाला, जितू नाटकाला आला होता, आणि पुनश्चला ज्यांनी ज्यांनी संदेशचं काम पाहिलं असेल, मी परवा ना खूप गमतीचा एक गोष्ट घडली, की पुनश्च हनीमूनचा आम्ही हिंदी व्हर्जन फिरसे हनीमून करतो, ज्यात संदेश आणि मीच करतो ऑब्व्हियसली. सो पृथ्वीला त्याचा शो विद्या बालन बघायला आली. सो आम्ही आता गृहित धरतो की आम्ही नवरा बायको हे सगळ्यांना माहितीये हम्म. असं सगळं. ती म्हणजे व्हॉट अ प्ले, ओ माय गॉड. ती परत आली, एनसीपीला शो होता, परत आली आपल्या नवऱ्याला घेऊन. ती दोनदा ते नाटक तिने पाहिलं. आणि मग नंतर ती फिल्मफेअरलाच मला भेटली आणि ती मला म्हणाली, यार हमारे मेरा हस्बैंड, ती तिच्या नवऱ्याशी विषय सांगत होती, सिद्धार्थ रॉय कपूर विषय मला सांगत होती, कि सिड इतना अच्छा एक्टर है, लेकिन अच्छा है कि वो काम नहीं करता, ये तो लोगों को पता चल जाएगा मुझसे भी अच्छा एक्टर है वो. तो म्हणलं हा मेरा भी वैसा ही है, असं मी तिला म्हणाले. ती म्हणली सॉरी, मतलब मेरा भी हस्बैंड कम काम करता है इसलिए है, नहीं तो लोगों को पता चल जाएगा कि वो मुझसे अच्छा एक्टर है. ती म्हणली ओ डू आई हॅव आय सीन हिम. म्हणलं व्हॉट डू यू मीन. ये है, तर तो आला तेवढं म्हणजे ही इज युअर हजबंड, रिअल लाईफ हजबंड. म्हणलं या. तर मला तेव्हा लक्षात आलं की ओ काही लोकांना माहितही नाहीये ही गोष्ट. तर तिला असं वाटलं की तो आपला काय सहकलाकार असत. पण माझी अशी भावना की तो खूप काम करत नाही म्हणून माझी 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 चलतीये. पण अमृत सॉलिड आहे, पण संदेश काम नाही, करत नाहीये पण म्हणून. मला दीपक राजाध्यक्ष म्हणाला होता पुनश्च बघून, की अमृता तू चांगलं काम करतेस, पण संदेशी सोलवलं की बघून असं वाटतं की ह्याला आता मोक्ष मिळेल आणि मग तो आपल्यातनं जाईल का काय. तर जितू मला काल म्हणाला, हे बघ त्याच्यासमोर उभं राहायची आम्ही तर हिंमत करणार नाही, तू म्हणून करतेस. सो कॉम्पिटिशन नाहीये, सुपिरियर. हो. आणि ते मी मानले, आणि त्यामुळे मी त्याचाच रूल आहे, मी त्याला गुरु केलेलं आहे. सो माझे आता मला रोल्स मिळतात त्याचं कारण तो आहे. याचं कारण ऑडिशनला तो मला सांगतो ना काय करायला पाहिजे आणि काय नाही. सेक्रेट गेम्स 2च्या ऑडिशनला मी त्याला म्हणणार, मी केवढूशी आहे, मी काय काय तोंड्याच्या वरचं हे करणार. हा किस्सा मी खूप वेळेस सांगितलाय, पण पुनरावृत्तीचं काय रोष ओढवून मी परत सांगेन, की त्यांनी मला सांगितलं होतं की अमृता रॉ एजंट्स
पोलीस असशील तर तुला तो रोप दाखवायला पाहिजे की हे सगळं. पण रॉ एजंटला काहीच दाखवायची गरज नाहीये. मग तू आवाजही चढवू नकोस, प्लेन बोल, पोकर फेस ठेव, डोळे थोडेसे निस्तेज ठेव, कारण त्यांचे विचार दुसऱ्याला कळू नये असं त्यांना वाटत असतं. तशी ऑडिशन कोणीच दिली नसेल, कारण सगळ्यांनी जाऊन थोडं तरी हातात बंदूक आल्यावर काहीतरी तरी होतं ना आपलं. पण ती बंदूक जर तुझ्या रोजची असेल तर तू ते असं नाही करणार आहेस. ती बंदूक तू ठेवून म्हणशील, भार्गवी हे जर तू ऐकलं नाहीस तर मग बाहेर गेल्यावर तू नसशील, तू या जगात नसशील. तर मग तुला ते पटतं, मला नसशील असं करायचं कारण नसतं. त्याच्यामुळे त्यांनी ते सगळं ब्रीफ करून पाठवल्यावर सगळेच त्या ऑडिशननी चकित झाले, कारण वेगळीच निघाली ना ती. करेक्ट. पण ब्रीफिंग करणारा हा मुलगा आहे ना इथला, तर ते आहे. त्यामुळे तो खूप, मी त्याच्या प्रेमातच त्याचं ऍक्टिंग, त्याचा अभिनय बघूनच पडले. तो आता पण त्याला लेखनाचं हे आहे, त्याची म्हणतो त्याला जास्ती मजा त्याच्यात येते आहे. त्याच्यामुळे घरात कॉम्पिटिशन नाहीये. कॉम्पिटिशन नाहीये, तो गुरु आहे तुझा, त्यामुळे हो, तुला आय हॅव सॉर्टेड थिंग्स फॉर माय सेल्फ. तरी पण त्याचं काय ऐकत पण नाही मी, त्याचा तो आक्षेप आहे. म्हणजे पुनश्चच्या जेव्हा तो बसवत होता, हे मी असं नाही करणार वगैरे असं काहीतरी मी त्याला म्हणलं, तर म्हणायचा इतर दिग्दर्शकांशी अशीच बोलशील, मी असं नाही करणार वगैरे, ही पद्धत आहे. म्हणजे नाही, पण ते काय माझा नवरा नाही ना, मी तुला थोडं तरी गृहित धरणार. हो, ऐक ना मी काय सांगते, हे काय पद्धत आहे वगैरे, तर ते आहे, गृहितही धरते मी त्याला. ते तेवढं तर आपण दिलंच पाहिजे ना क्रेडिट. आता थँक्यू आपण भार्गवी. थोडस फन एलिमेंट कडे जाऊया असं मला शुअर. वाटतं. सो लेट्स गो टू रॅपिड फायर. रॅपिड फायर आहे, त्यामुळे रॅपिड फायर. फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन. माथेरान. लिपस्टिक शेड तू सगळ्यात जास्त वापरतेस. ही मोका, याची मोका, मॅकची. मॅकची. मॅकची मोका. श्वास की गली बॉय. गली बॉय. सगळ्यात छान झालेला ऑनसेट मित्र. सुबोध भावे. 3 AM बडी कोण आहे तुझा. संदेश. त्याला उठावूनच. हो. आणि तो असं बोलतो, अरे याला काय अर्थ आहे यार, आता मला झोप, आणि मी झोपते नंतर. धाराडुहाई तो बडी वाजलेला असतो तसाच. बिचारा. बडी. पण कादंबरी कदम पण. हम्म. अं, तू काय प्रिफर करतेस, टेक्स्ट का कॉलिंग, एखाद्याशी कम्युनिकेट व्हॉइस करताना. मेसेज. ओके. व्हॉइस नोट. तिसरंच व्हॉइस नोट्स खूप पाठवते मी. अशी व्यक्ती जिच्या बरोबर तुझी काम करण्याची इच्छा आहे. खूप आहेत, पण मेरिल स्ट्रीप आणि आपल्या इथलं मला इरफान बरोबर करायचं होतं. आईच्या हातचा आवडता पदार्थ. लखनवी चिकन. लखनवी चिकन. आणि भाकरी. आई काय भाकरी. हो, लखनवी चिकन भाकरी. का आठवण केलीस? सांगू आपण आईला. आवडता दिग्दर्शक. संदेश कुलकर्णी. आवडता सहकलाकार. संदेश कुलकर्णी. संदेश. आणि सुबोध पण. सुबोध भावे. सुबोध. अं, दुसराही त्याचा तर म्हणजे अरे याला काय अर्थ, याला काय अर्थच संदेश नाहीये. कुलकर्णी. आतापर्यंत तुझा सगळ्यात कठीण सीन किंवा एखादं कठीण कॅरेक्टर जे तुला कठीण वाटलं करताना. हम्म, त्यावेळी मला ते सगळं, म्हणजे जे मी करत असते ना हम्म. प्रेझेंट मोमेंट मध्ये, ते मला सगळ्यात कठीण वाटत असतं, आणि मी बऱ्यापैकी घाबरलेली असते. कुठलाही रोल हा, करताना. म्हणजे आत्ता जो माझा सिनेमा चालू असेल तो सगळ्यात कठीण असतो माझ्यासाठी. तुला कुठली अमृता सगळ्यात जास्त आवडते, पडद्यावरची की खऱ्या आयुष्यातली. खऱ्या आयुष्यातली. तुझं सिक्रेट टॅलेंट. हम्म, मस्त सायकलिस्ट आहे मी. ओके. तुला असं सायकलिंग करत जातेस हो तू. हो हो. हो. मला आवडते ती. हा. अजून एक गोष्ट जी तुला शिकायची. मला ना गाण्याचा रियाज करायचा, शिकायचं तर आहेच, पण शिक्षणही मागे पडलंय आणि रियाजही मागे पडलाय, त्याचं एक वाईट वाटतं. मला कुठलं तरी वाद्य शिकायचंय, ओके. गिटार वगैरे. गिटार शिकायची. हा. मला दिग्दर्शन करायचं होतं, जे मी आता ते तू केलं. केलंस. 3 व्यक्ती आहेत ज्यांना तुला पार्टीला बोलवायचं, डेड ऑर अलाइव्ह, कोणाला बोलवशील. विजय तेंडुलकर, अं, माझे बाबा, आणि दुबेजी. एक मिनिट हा. काय उत्तर दिलं होतं मी तुला काल.
मी हीच उत्तरं दिली होती ह्याला काल, की तू हेच सांगशील. काय सांगतेस? खरंच? बाप रे, किती भारी आहेस तू भार्गवी, खरंच तीनही हेच? अरे काय बोलतेस? आय लव्ह यू. दुबेजींबद्दल मी थोडी स्केप्टिकल होते, की तू एक कोणीतरी तुझा डिरेक्टर बोलवशील, पण पहिली 2 नावं कन्फर्म सांगितली होती. हो? कन्फर्म. म्हणलं कन्फर्म. आई थँक्यू. तुझं आयुष्य तुला एका गाण्यात सांगायचं असेल, तर कुठलं गाणं असेल? आणि ते आम्हाला गाऊन दाखव, कारण तू गायिका आहे. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वप्नील वारे नाही उदासी नार्थता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी फिरुनी पुन्हा जागेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. वा वा वा. क्या बात आहे. जगातली जी सगळ्यात लाडकी व्यक्ती आहे, जिला तुला काहीतरी सांगायचंय, तू आतापर्यंत नाही सांगितलंस. तिला आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून काही सांगू शकशील? अं, वाव. मला विजय तेंडुलकरांनाच सांगायचंय भार्गवी. माझा मानसोपचाराचा रस्ता त्यांनी मला दाखवला जेव्हा बाबांचा अल्झायमर्स डिटेक्ट झाला. पण तेव्हा ना मला खूप भीती वाटत होती त्या सगळ्या मानसोपचार घेण्याच्या प्रक्रियेचीच. कारण आपल्याला काही गोष्टी फेस करायच्या नसतात आणि मग आपण असं जो माणूस ते सुचवतो त्याचाच राग यायला लागतो. आणि मी खूप उगीच त्यांना मग ओरडायचे, नाही मला नाही करायची, तुम्ही का असं करता, कधी खेकसायचे. पण जेव्हा मला कळलं की तो रस्ता किती मोलाचा होता आणि त्याचे आता मी फळं भोगतीये, तेव्हा ते नाहीये. तेव्हा मला त्यांना सांगायचं होतं की यार, अं, खरंच ते नसते तर मी आत्ता इथे नसते. मी दिग्दर्शनही केलं नसतं, कारण मी ना माझ्या त्या सगळ्या गोंधळात गुरफटून गेले असते ना. कारण मला खूप माझे काही मानसिक प्रश्न होते, जे बाबांच्या अल्झायमर्सने केवळ ट्रिगर झाले होते. पण मला खूप काही गोष्टी स्वतःच्या फेस करायला लागणार होत्या. ज्याला धाडस लागणार होतं, जे माझ्याकडे नव्हतं. ते त्यांनी सांगितल्यामुळे मला ती हिंमत झाली. आणि आज मी जे काही आहे माणूस म्हणून, म्हणजे तू मगाशी मला प्रश्न विचारलास, तुला कुठली अमृता आवडते, पडद्यावरची का नाटकातली का खरी? ही जी काही मी सगळी मिळून आहे ना, ती तेंडुलकरांमुळे आहे. आणि हे मला त्यांना सांगता नाही आलं. पण ते जिथे कुठे असतील, तिथे त्यांना ते ऐकू जाऊ देत. आय ओ माय लाईफ टू हिम. आता तुला या व्यक्तींना एक छानसा मेसेज द्यायचा आहे. हं? काय देशील? स्मिता पाटील. हो. बापरे, आधीच डोळे भरून आलेत, अजून भरून आणतेस. तुला माहिती, मी अजूनही इमॅजिन करते हा रोल तिने कसा केला असता, कुठलाही रोल तिने कसा केला असता. तिचं जाणं अजूनही घेऊ शकलेली नाहीये. त्याच्यामुळे तिच्या ताईनी मला तिची साडी एक भेट दिली आहे, तिची ओढणी भेट दिली आहे, जी मी मधनं मधनं सारखी मी ती घेऊन कुठून तरी तिला अं, स्पर्श करता यावा असं खूप वाटतं. पण खूप भूमिका तिच्या मला बघायला आवडल्या असतात. मग तिला निरोप असा आहे की यार, परत ये आणि काही ते सगळं आम्हाला, तू परत ये. हाच निरोप आहे. अजून काय तिला आपण निरोप देणार गं? तू परत ये. चार्ली चॅपलिन. तेव्हा अं, चार्ली चॅपलिननी मला हे शिकवलं. म्हणजे त्याचं, कारण मला तो खूप आवडतो म्हणून मला उमेश कुलकर्णींनी तो तिथला ती फ्रेम भेट दिली. तिथे चार्लीनी एक तो शॉट लावलाय आणि तो बघतोय तो शॉट. असं तो त्याचा दिग्दर्शक म्हणून तो, त्याचं बालपण इतकं दुःखी होतं.
पण मला वाटतं मेरिल स्ट्रिपचं हे वाक्य आहे की तुमच्या सगळ्या दुःखाला ना तुम्ही तुमच्या कामामध्ये कन्व्हर्ट करा, अशा अर्थाचं तिचं काहीतरी एक्झॅक्ट वाक्य मला आठवत नाही. ते आपण सगळेच धडपडून ते करत असतो, पण ते त्यांनी ज्या पद्धतीने करून दाखवलं की इतकं भयाण बालपण, म्हणजे ती आई इतकी गरीब आहे, आणि त्या सगळ्यातनं वाढलेला, इतक्या ट्रॉमातनं गेलेला हा मुलगा, त्याने आपल्या चेहऱ्यावरचं हसू कधी लोपूच दिलं नाही. सो ते त्या माणसाने करून दाखवलं आणि त्यासाठी त्यांनी फार मोठी किंमत मोजली असं मी म्हणेन. पण त्याच्यासाठी त्याला मी सारखी सलाम करत असते. की त्या दुःखातनं त्यांनी आपलं हसू उमलवलं. आणि आपल्याला पण हसायला शिकवलं. एक्झॅक्टली. स्टीव्हन स्पिलबर्ग. ओके. आपण कधी एकत्र काम करतोय? तू काय म्हणतात ना, रॅपिड फायर खूप फ्लाइंग कलर्स मध्ये पास ओह झाल्यामुळे रिअली? आमच्याकडनं तुला ओह हाऊ हे काय आमचं कॉफी हॅम्पर नाही, गिफ्ट हॅम्पर. ओह वॉव! थँक यू गं. प्लीज उघडून बघ. हो ना? वेगवेगळी गिफ्ट आहेत. अरे! हॅपी. गिफ्ट्स मिळायला पण हॅपी होतो ना? वा 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 वा. वॉव! किती सुंदर आहे गं. तिचं दोहर आणि इथून आहे ना मला? उघडते ना छान. हे फार 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 सुंदर हा आहे एक गं. ब्रँड आहे लालित्यम. या लालित्यम. त्याने तुझ्यासाठी दोहर पाठवलं. थँक्यू. थँक्यू सो मच. फार छान आहे. खूप आवडलं. क्रासा फॅशन कडनं तुला एक ड्रेस आहे. वाव! क्या बात है. आता मला पब्लिसिटीसाठी हवेचे छान छान Please ड्रेसेस, घाल. तो मी क्रासाचा लवकरच घालेनच ड्रेस. मस्त आहे. खूपच छान. आणि थँक्यू क्रासा. ऍडॉन कडनं एक छान नवीन पद्धतीची ऍक्सेसरी आहे. ही मी पण पहिल्यांदा पाहिली आहे. सो प्लीज रिअली? प्लीज हो. मोबाईल लावायचं आजकाल ते आलंय ना, असं बेल्ट आणि त्याला वाव! भारी आहे गं. आणि ते कार्ड वगैरे ठेवायला आणि हे असं मोबाईल लावायचं त्याला. अच्छा. थँक्यू. वाव! छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो गिफ्ट्स मच. मिळाल्यावर कुणाला आनंद नाही होणार. पण थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून आली. खरंच सांगते, मी या पॉडकास्टच्या निमित्ताने आज खूप ऍक्ट्रेसेस आहेत ज्या खूप काहीतरी शिकून जातील, जसं मी जाताना शिकून जाणार. थँक्यू सो मच. थँक्यू वर्गवी.